नमस्कार मित्रांनो, पेन्शन टॉक्स विथ चिंदरकर अर्थात मारुया गप्पा पेन्शनच्या या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. असाच प्रतिसाद देत राहा. व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब हा शब्द दाबून त्याचे रूपांतर बेल आयकॉनमध्ये करा, म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. ही चित्रफित महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 व महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेला शासन निर्णय यावर आधारित आहे. भाग 4 कुटुंब निवृत्ती वेतन. भाग 1 कुटुंब निवृत्ती वेतनास कोण पात्र आहे? 1 वर्षाची सतत सेवा पूर्ण केल्यानंतर मृत्यू पावलेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या वारस कुटुंबास शासकीय कर्मचाऱ्याची सेवेत किंवा पदावर नियुक्त होण्यापूर्वी योग्य शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला शासकीय सेवेसाठी पात्र ठरविल्यानंतर 1 वर्षाची सतत सेवा पूर्ण होण्यापूर्वी मृत्यू पावला असेल तर त्याच्या वारस कुटुंबास सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आणि मृत्यूच्या तारखेस निवृत्ती वेतन घेत असेल तर त्याच्या वारस कुटुंबास, जर निवृत्ती वेतनधारकाला 2 पत्नी असल्या तर तसा उल्लेख करावा. दोन्ही पत्नींची नावे व त्यांच्या लग्नाच्या तारखेचा उल्लेख करावा. लग्नाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे, कारण पहिली पत्नी हयात असेल तर हिंदू विवाह अधिनियम 1955 नुसार दुसरा विवाह अवैध ठरतो. त्यामुळे दुसरी पत्नी व तिचे अपत्य कुटुंब निवृत्ती वेतनासाठी अपात्र ठरतात. शासन परिपत्रक दिनांक 3/11/2008 प्रमाणे कुटुंब निवृत्ती वेतन देय कालावधी. विधवेच्या बाबतीत मृत्यूच्या दिनांकापर्यंत पुनर्विवाहाबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली आहे. विधूच्या बाबतीत मृत्यूच्या दिनांकापर्यंत किंवा पुनर्विवाहाच्या दिनांकापर्यंत जे अगोदर होईल ते. मुलांच्या बाबतीत त्याच्या वयाला 21 वर्ष पूर्ण होईपर्यंत. अविवाहित विधवा घटस्फोटित मुलींच्या बाबतीत पुढे सविस्तर माहिती दिली आहे. शारीरिकदृष्ट्या पांगळेपणा किंवा विकलांगता, मानसिक दुर्बलता, अपत्याबद्दल माहिती पुढे सविस्तर दिली आहे. कुटुंब निवृत्ती वेतन कोणाला मंजूर करावे? विधवेच्या मृत्यूनंतर कुटुंब निवृत्ती वेतन तिच्या पात्र असलेल्या तिच्या अपत्यानं देय होईल. जिथे जुळ्या अपत्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देय असेल तेव्हा ते त्या अपत्यांना समप्रमाणात दिले जाईल. कुटुंब निवृत्ती वेतन अपत्यांना त्यांच्या जन्मदिनांकानुसार देय राहील. जोपर्यंत मोठा अपात्र होत नाही तोपर्यंत लहान अपत्य पात्र होणार नाही. एकाच वेळी कुटुंबातील एकापेक्षा अधिक सदस्यांना कुटुंब निवृत्ती वेतन देय होणार नाही. नियमानुसार अज्ञान अपत्याला कुटुंब निवृत्ती वेतन देय असेल तेव्हा त्याच्या वतीने त्याच्या पालकाने नमुना 29 मधील क्षतिपूर्ती बंधपत्र करून दिल्यानंतर व पालकत्वाचे शपथपत्र केल्यानंतर त्या पालकाला कुटुंब निवृत्ती वेतन देय होईल. नमुना 29 अज्ञान अपत्याच्या वतीने कुटुंब निवृत्ती वेतनाच्या रकमाची मागणी करणाऱ्या व्यक्तीने द्यावयाचे क्षतिपूर्ती बंधपत्राचा नमुना. पती पत्नी दोघे शासकीय कर्मचारी असतील आणि त्यांच्यापैकी एकजण सेवेत असताना या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू पावला असेल तेव्हा मृत व्यक्तीचे कुटुंब निवृत्ती वेतन त्याच्या पश्चात हयात असलेल्या पतीला किंवा पत्नीला देय राहील. जर पती पत्नी या दोघांचाही मृत्यू झाल्यास त्यांच्या पश्चात हयात असलेल्या अपत्यांना मृत आई वडील यांच्या संबंधातील दोन्ही कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर केली जातील, परंतु दोन्ही निवृत्ती वेतनाची रक्कम मर्यादितच राहील. 7व्या आयोगाप्रमाणे 1,10,000 रुपये. दुप्पट दराने कुटुंब निवृत्ती वेतन. शासकीय कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास 7 वर्षाचा कालावधी किंवा सेवानिवृत्त मृत शासकीय कर्मचारी हयात राहिला असता तर ज्या दिनांकास तो 65 वर्षाचा झाला असता त्या दिनांकापर्यंत कालावधी यापैकी जे कमी असेल त्या कालावधीसाठी देय राहील.
समजा अ.ब.क. यांचा जन्म 1/6/1948 साली झाला. सेवेत रुजू दिनांक 13/5/1971, सेवानिवृत्त दिनांक 31/5/2006, मृत्यू दिनांक 13/6/2009. म्हणजे अ.ब.क. हे सेवानिवृत्त होऊन मृत्यू पावले. वयाची 65 वर्ष पूर्ण दिनांक 31/5/2013. अशावेळी कुटुंबनिवृत्ती वेतन दुप्पट दराने देण्याचा कालावधी 14/6/2009 ते 31/5/2013. त्यानंतर 1/6/2013 पासून साधा दर देय राहील. समजा अ.ब.क. यांचे शेवटचे मूळ वेतन 25,600 व ग्रेड पे रुपये 4,400 असे एकूण 30,000 असेल तर त्यांच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास दुप्पट दराने म्हणजे शेवटच्या वेतनाच्या 50% म्हणजे 15,000 त्यांना 14/6/2009 ते 15/5/2013 पर्यंत देय राहील. त्यानंतर शेवटच्या वेतनाच्या 30% म्हणजे रुपये 9,000 हयातभर देय राहील. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 116च्या पोटनियम 4A प्रमाणे जर शासकीय कर्मचाऱ्याची अर्थकारी सेवा 7 वर्षापेक्षा कमी असेल तर त्याच्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास दुप्पट दराने कुटुंबनिवृत्ती वेतन देय राहणार नाही. जर शासकीय कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावल्यास कुटुंबनिवृत्ती वेतनाचा दुप्पट दर 10 वर्षांसाठी राहील. 6व्या वेतन आयोगाची शिफारस 1/1/2006 पासून लागू. कुटुंबनिवृत्ती वेतन प्रस्ताव ऑनलाईन ॲप्लिकेशन शासन निर्णय दिनांक 2/7/2015 प्रमाणे मयत शासकीय कर्मचारीचे सेवा पुस्तक शासन निर्णय दिनांक 7/5/19 नुसार सुधारित नमुना 12. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982च्या नियम 136(2)ब प्रमाणे नमुना 10 मृत्यू उपदानासाठी नमुना 12 व 10 वर कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाच्या सह्या न विसरता घेणे. त्याशिवाय न्याय देय प्रमाणपत्र, न्याय विभागीय व न्यायिक चौकशी प्रमाणपत्र, कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास तात्पुरते निवृत्ती वेतन उपदान दिलं असल्यास त्याचे आदेश व तपशील. पुनर्विवाह केलेल्या विधवांना कुटुंबनिवृत्ती वेतनाचा लाभ देण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 116च्या पोटनियम 5.1 प्रमाणे कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाने पुनर्विवाह केला तर पुनर्विवाहाच्या तारखेपासून तिचे कुटुंबनिवृत्ती वेतन कोषागार अधिकारी बंद करीत असे. ज्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारक विधवांनी अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी पुनर्विवाह केल्यामुळे कोषागार अधिकारी यांनी त्यांचे कुटुंबनिवृत्ती वेतन बंद करण्यात आले असेल तर अशा विधवांना अधिसूचनेच्या दिनांकापासून म्हणजे 11/7/2015 पासून शासन निर्णय दिनांक 7/2/18 प्रमाणे पुन्हा कुटुंबनिवृत्ती वेतन देय राहील. ज्या कुटुंबनिवृत्ती वेतनधारक विधवांनी दिनांक 11/7/2015 पूर्वी पुनर्विवाह केला आहे व त्यांचे कुटुंबनिवृत्ती वेतन बंद करण्यात आले आहे त्या प्रकरणी त्यांचे पती ज्या कार्यालयामध्ये कार्यरत होते त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे कुटुंबनिवृत्ती वेतन पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीच्या कुटुंबनिवृत्ती वेतन प्रदान आदेशाच्या प्रतीसह अर्ज करावा. अर्ज शासन निर्णय दिनांक 7/5/2019 प्रमाणे सुधारित नमुना 12 मध्ये करावा. पुनर्विवाह केलेल्या विधवेचे नाव पुनर्विवाह केल्यानंतर बदलले असेल तर तिने नवीन नावाने अर्ज करावा व सोबत शासन राजपत्राची प्रत जोडावी. अर्ज प्राप्त झाल्यावर कार्यालय प्रमुखाने कोषागार अधिकारी यांच्याकडून कुटुंबनिवृत्ती वेतनधारकास अंतिमतः अदा केलेल्या कुटुंबनिवृत्ती वेतनाचे प्रमाणपत्र प्राप्त करावे. कुटुंबनिवृत्ती वेतनधारकाचा अर्ज शासन निर्णय दिनांक 7/5/19 प्रमाणे सुधारित नमुना 12 व कोषागार अधिकारी यांच्याकडून प्राप्त कुटुंबनिवृत्तीचे अंतिम प्रमाणपत्रासह सुधारित प्रस्ताव कार्यालय प्रमुखाने प्रधान माहितीकार कार्यालयाकडे पाठवावा. शासन निर्णय दिनांक 7/2/18च्या परिच्छेद 8 प्रमाणे पुरुष कर्मचाऱ्याचा मृत्यूनंतर त्याच्या पुनर्विवाह केलेल्या विधवेस पुनर्विवाह केलेल्या तारखेस हयात अपत्य असतील, अपंग असो वा नसो तर त्या विधवेस कुटुंबनिवृत्ती वेतन न मिळता ते मुलांनाच पात्र असेपर्यंत मिळेल व नंतर तिला देय राहील.
सैनिक व नागरिक सेवेतील 2 कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करण्याबाबत. सैनिक सेवेतून सेवानिवृत्त होऊन दिनांक 1/11/2005 पूर्वी राज्य शासनाच्या सेवेत नागरी पदावर पुनर्नियुक्त झालेल्या माजी सैनिकाच्या सेवेत असताना किंवा सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबात सैनिक व नागरिक अशा दोन्ही सेवेतील कुटुंब निवृत्ती वेतन अनुज्ञेय करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116च्या पोट नियम 17 व 18 मध्ये शासन निर्णय दिनांक 27/4/2015 द्वारे बदल केला आहे. या शासन निर्णयाचा लाभ भूतलक्षी प्रभावाने दिनांक 24/9/2012 पासून लागू राहील. याचा अर्थ जे माजी सैनिक 24/9/2012 पूर्वी मृत्यू पावले आहेत त्यांच्या कुटुंबातील पात्र कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना देखील हा लाभ दिनांक 24/9/2012 पासून लागू राहील. माजी सैनिक सेवानिवृत्त होण्यापूर्वी च्या मृत्यू होण्यापूर्वी ज्या कार्यालयात सेवेत होत्या त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे पात्र निवृत्ती वेतनधारकाने नागरी सेवेतील कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यासाठी पुढील कागदपत्रांसह अर्ज करावा. माजी सैनिकाचा मृत्यूचा दाखला, सैनिक सेवेतून मिळत असलेल्या कुटुंब निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची प्रत, माजी सैनिकास नागरी सेवेकरता निवृत्ती वेतन मिळत असल्यास त्या आदेशाची प्रत. शासन निर्णय दिनांक 7/5/2019 नुसार सुधारित नमुना 12 व त्यावर अनुक्रमांकिका 12 व 13 वर अर्जदाराची सही. नमुना 12तील अनुक्रमांकिका 1 ते 15 सविस्तर भरावे. जे माजी सैनिक नागरी सेवेतील सेवानिवृत्तीनंतर सैनिक व नागरिक सेवेतील निवृत्ती वेतन घेत आहेत पण निवृत्ती वेतन प्रदान आदेशात कुटुंब निवृत्ती वेतनधारकाचे नाव समाविष्ट नसेल तर त्यांनी सैनिक व नागरिक कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याकरता ज्या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत त्या कार्यालयाच्या प्रमुखाकडे अर्ज करावा. अर्जामध्ये कायदेशीर पत्नी, पती, शासकीय कर्मचाऱ्याच्या बाबतीत त्यांच्यावर अवलंबून असलेल्या आई वडिलांचे नाव, कायमस्वरूपी निवासी पत्ता, पती पत्नीचा एकत्रित फोटो, नागरी सेवेवर मिळत असलेल्या निवृत्ती वेतन प्रदान आदेशाची प्रत या सर्व बाबी अर्जासोबत जोडावे. कार्यालय प्रमुखाने विविध कार्यपद्धतीचा अवलंबन करून कुटुंब निवृत्ती वेतन मंजूर करून सर्व कागदपत्रे प्रधान महालेखाकार कार्यालयाकडे प्राधिकृत करण्यासाठी पाठवावे. पुढील भागात आपण अविवाहित, विधवा व घटस्फोटित मुलींच्या कुटुंब निवृत्ती वेतन, शारीरिक व मानसिक दुर्बल मुले व मुली यांच्या कुटुंब निवृत्ती वेतन, अचानक नाहीसा बेपत्ता झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याच्या कुटुंबास कुटुंब निवृत्ती वेतन याबद्दल माहिती घेऊ. ही चित्रफीत आपणास उपयुक्त होईल अशी मी आशा करतो. आपणास पेन्शनबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा, मी त्यास उत्तर देईन. त्यासाठी तुम्हाला कॉमेंट्स बॉक्समध्ये आपलं नाव, मोबाईल नंबर व तुमचा प्रश्न लिहावा लागेल. हा व्हिडिओ आपल्या माहितीसाठी तयार केलेला आहे. आवडला असेल तर न चुकता न विसरता लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा, जेणेकरून पुढील भागात नोटिफिकेशन आपणास येईल. आपणा सर्वांना चांगले आरोग्य लाभो हीच सदिच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद.